तर गणपती म्हटलं की गावाकडची आठवण खूप येते, कारण आपल्याकडे म्हणजेच कोल्हापूर, सांगली या साईडला खूप छान गणपती डेकोरेशन, गणपती बघायला भेटतात. पण आता इथे राजकोटमध्ये आम्हाला भेटते की नाही याची थोडी शंकाच होती. तरीही आम्ही निघालो गणपती बघायला. तर काही ठिकाणी इथेही गणपतीची मोठी मोठी मूर्ती बसवलेले होते, बघण्यासारखेही होते, म्हणून आम्ही निघालो होतो. तर जाता जाता एक आम्हाला दिसलं, तर तेव्हा आम्ही गाडीवरूनच आम्ही त्याचं दर्शन घेतलं. आणि पुढे आम्हाला जिथे जायचं होतं चंपकनगरमध्ये लालबागच्या राजाची जी मूर्ती आहे तशीच मूर्ती इथेही आहे गणपती बाप्पांची. तर पहिल्यांदा आम्ही तेच बघायला जाणार होतो आणि त्यासाठी आम्ही निघालो. तर इथे ते लालबागच्या राजाची मूर्ती जी आहे ती इथे आहे. आणि त्यानंतर आम्ही निघालो दुसरीकडे एका ठिकाणी. आणि सगळ्यात जास्त मला इथलं आवडलं, कारण खूप छान स्पेस होता आणि त्यांनी डेकोरेशन असं काही नाही पण थीम छान ठेवली होती. आणि जे साईडला वगैरे एकदम 3D इफेक्टमधले AI वरती जनरेट केलेले जे गणपती बाप्पांचे फोटोज आहेत त्याचे मोठमोठे बॅनर लावले होते फोटो सेशनसाठी, सेल्फीसाठी, म्हणजे सेल्फी पॉईंट वगैरे त्यांनी क्रिएट केला होता आणि खूप छान वाटत होतं तिथं. आणि सगळ्यात जास्त मला हाच आवडला. हे आमचं दुसरं होतं गणपती बाप्पांचं दर्शन. आणि त्यानंतर आम्ही बघत फिरायला लागलो, पण आम्हाला कुठेच काही दिसलं नाही. जास्त म्हणजे आम्ही 3 ते 4च गणपती बाप्पा बघितले आणि आम्ही घरी निघालो. पण आता हे असं का झालं? कारण ही सुट्टीसुद्धा आमच्यासाठी नवीनच आहे, त्यामुळे आम्हाला काही जागा कवर करता आल्या नाहीत. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा अनेकदा आम्ही तो नक्की पूर्ण करू. पण एक सांगू का, गणपती बाप्पा जे आपल्या गावी वाटतात, जे आपल्या गावाकडे वातावरण आहे ते इथे थोडंसं कमी आहे. बट ठीक आहे, गणपती बाप्पा मोरया.